नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी महेंद्र आर के घेऊन आलो आहे परत एक महत्त्वपूर्ण माहिती. तसं आपण मागच्या एका 2 व्हिडिओ आधी बघितलं होतं की गॅजेट प्रमाणपत्राबद्दल माहिती भाग 1. तर ते भाग 1 माहिती होती लग्नानंतर गॅजेट सर्टिफिकेट कसं काढायचं याच्यासाठी होती. आता आपण बघणार आहे भाग 2 गॅजेट सर्टिफिकेट. ते असणार आहे शैक्षणिक माहितीसाठी. तर आपण जेव्हा कॉलेजमध्ये स्कूलमध्ये ॲडमिशन घेतो 11वी नंतर 12वी नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्यावेळेस आहे ना जे आपली इन्फॉर्मेशन चुकवतात हे कॉलेजवाले चुकवत असतात किंवा विद्यालयवाले चुकवत असतात. त्यांचं युनिव्हर्सिटीचं काही घेणं नसतं, पण ते चुकल्यावर ते शक्यतो म्हणतात की हे करेक्शन तुम्हाला युनिव्हर्सिटीला जाऊनच होईल. तर हे एकदम चुकीचं आहे. हे चुका सगळ्या विद्यालयाकडून होतात, तर विद्यालयामध्येच केले पाहिजे. तर त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात, तर आपल्याला गॅजेट प्रमाणपत्र हे लागतं असतं. तर त्याच्यासाठी गॅजेट काढण्यासाठी आहे ना शैक्षणिकवाल्या आधार कार्ड लागतं, पासपोर्ट फोटो लागतो, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागते, आपलं जे नाव चुकलेले आहे तो डॉक्युमेंट लागतो, आणि देन त्याच्यानंतर आपल्याला एक मार्क मेमो लागते, ज्यावर आपली बरोबर नाव असेल किंवा चुकलेलं नाव असेल. असे 2 प्रकार